म्हणून आम्ही आजही सांगतो की जो जो निस्वार्थ भावनेनं धर्माच्या सेवेसाठी गोरक्षण करल ना साहेब, त्याची खुर्ची हलवायची कोणाच्या बापाची सुद्धा ताकद नाही. गाय हमारी माता है और जन्म जन्म का नाता है. जेवढे म्हणून कोणी महापुरुष आहे, सगळ्यांना आशीर्वाद जर कोणाचा आहे, गोमातेचा आहे. पुढच्या काळामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ज्यांनी या हिंदुस्थानातल्या मंदिरांचा, या मुघलांनी जे अप्रतिम अशी शिल्पकला या देशामध्ये साकारलेली होती, ती सुद्धा या नालायकांना पावली नाही. अनेक मंदिरांमधल्या मूर्तींच्या, मंदिराच्या अवतीभोवती असलेल्या नक्षीकामाचा मोठ्या प्रमाणात विध्वंस केलेला होता. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी देशभरातील अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार केला. आज जेव्हा एखादा म्हणतो मंदिर 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 बांधून काय होणार आहे, अरे येड्या, या परकीय आक्रमणकर्त्यांनी जेव्हा देशावर आक्रमण केली तेव्हा पहिल्यांदा राजवाड्यांवर हातोडा नाही चालवला, पहिल्यांदा हवेल्यांवर हातोडा नाही चालवला, पहिला हातोडा त्यांनी मंदिरांवर चालवला. का? त्यांना माहित होतं की या मंदिरांमधनच यांना ऊर्जा मिळते आणि या शत्रूला सपासप कापत सुटतात.